मी आहे संतोष शिंदे. माझ्या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातला आज आहे गुरुवार. घट मांडायच्या अगोदर पानं आणायला जाते. जी 5 प्रकारची 5 पानं लागतात तर ते मी आणायला चालले. तर चला मग कोणती कोणती पानं भेटत आहेत ते बघूया. उंच झाले तशी पानं पण वरती गेलेत, म्हणून मग जे पानं मिळत आहेत ते इथले गोळा करायची. नाही मिळाले ते आजूबाजूला असतील त्यांच्याकडनं आणायची. तर चला मग बघूया कोणती कोणती पानं मिळत आहेत आणि मग आल्यावरती तयारी करूया घटाची. मला मिळालीत रामफळीची पानं. ही बघा, अशी असतात. फणसाचं बारीक रोप आहे, त्याची पानं आता काढूया. हे बघा, चिकूची पानं मिळालीत. झाले सर्व पानं गोळा करून. हे बघा, पानं गोळा केलेत. त्याच्यामध्ये दुर्वा आणि तुळशी पण आणलेत. म्हणजे जी थोडीफार पानं आहेत, म्हणजे आंबा, फणस. पण आंब्याची आता काय माहिती, हे एवढा मोठा आंबा बघा कुठे वर गेला आहे. एवढा मोठा आंबाचे सगळी झाडं तुम्ही माझ्या पाठी बघितलात ते आंब्याचीच असतील. कारण का, म्हणजे आंब्याचीच आहेत भरपूरशी झाडं. त्यामध्ये ती एवढ्यावरती गेलेत की मला काही चढता येत नाही. आणि जरी आपण गिरकाठी घेतली, बांबूची काठी, त्याला पुढे टोक असते, म्हणजे आपण ती ठेवतो काढायसाठी. वरून काय काढायचं असेल खाली तर ती जरी मी त्याला लावली तरी ती झाडाची पानं माझ्या हाताला येईपर्यंत म्हणजे वाटत आहे की ती हाताला येतील, एवढ्यावरती ते आंबे आहेत. म्हणून मग जे आता छोटे छोटे रोपं होती त्यांची पण पानं आता खराब होतात, म्हणजे काळे काळे टिपके बिपके पडतात त्याच्यावरती. आणि पानाला फाटलेले असतात. रस्त्याने गुलाबात बोलते माझ्या इथं आंबा आहे, म्हणजे आंब्याचं रोप आहे, तर तो त्याचं काढून घेऊन जा टाळा. तर आता तिथे शोधून आणला आहे. आता तो भेटला आहे तर बघूया, तो लावूया. सर्वांची थंडी उडाली, पण माझी काही थंडी नाही उडाली अजूनपर्यंत. मी गरम स्वेटरमध्येच आहे, कारण ना थंडी खूप आहे. आणि कान बांधलेले असतील तर मग काय थंडी एवढी लागत नाही. पाठून ऊन पण येत आहे. पण आता मी घरी आले, आता पुढची तयारी करूया. म्हणजे तयारी झाली की एकदा आंघोळ केली की मी परत घट मांडायला सुरुवात होईल. मी पानं आणलेत, मी ती सगळी ताटामध्ये काढून ठेवूया, म्हणजे लगेच लावता येतील म्हणून. आता जिथे मी घट मांडणार आहे त्या ठिकाणी सारवण करून घेते. कारण एवढंच सारवण का करते, तर मी काल संध्याकाळनं सर्व घर सारवून घेतलं होतं, म्हणून फक्त आता जिथे घट मांडायचं आहे तेवढंच सारवून घेते. ही तयारी झाली आहे, आता घटच मांडायचा आहे. झाली तयारी, आता आंघोळीला जाऊया. तर आता तयारी करून ठेवलेली असेल तर मग आईला लगेच करायला परवडतं, म्हणजे बरं पडतं, म्हणून मग तयारी करून ठेवली. आता आंघोळीला जाते. आले माझी आंघोळ. आता तयारी करायला, म्हणजे घट मांडायला सुरुवात करायची आहे. तर आता सगळे लावून देईल आणि मग आई पूजा करेल. तर झाले माझी पूजा आरती. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं आहे आजचं डेकोरेशन पण खूप काही गडबडीने झालं आहे. घट पण मांडणी आत्ताच झाली आहे. मी जास्त शूट नाही केलं, कारण आज शेवटचा दिवस, कारण शेवटचा गुरुवार असल्याकारणाने सर्वजण लवकर पाया पडायला येतात. तर मी इथे केळी आणि फुलं आणून ठेवली आहेत. आता इथे करायचं आहे शेंगदाण्याचं कूट, म्हणून शेंगदाणे घेतले आहेत भाजून. आता हे शेंगदाणे भाजून झाल्यावर लगेचच साल निघते असं नाही, थोडं जरा गार झाले की लगेच निघते. तर आता ह्याचा कूट करायचा, म्हणजे प्रसाद वाटायला होतो. इकडे मी सर्व एकत्र मांडून ठेवला आहे, म्हणजे केळी, फुलं, शेंगदाण्याचा कूट जे वाटला आहे तो, आणि इथे तीर्थ आहे. जो शेंगदाण्याचा कूट आहे हा डब्यामध्ये आहे. वरती हळदी पिंजरीचं भांडं आहे. दरवर्षीप्रमाणे या वहिनीने लवकर नंबर लावला आहे, कारण लवकर झालं असेल तर मग पटापट पाया पडून सगळेजण जातात. कारण महिला म्हटलं की नैवेद्य असतो, त्यामुळे दुपारचं पटापट नमस्कार करतात आणि संध्याकाळचा नैवेद्य करायला मोकळे होतात. म्हणून दुपारचे सर्वजण लवकर पाया पडायला येतात. जाऊन दूध आणायचं आहे, कचरा काढायचा आहे. तर आता तेच बघा, दिवसभराची हालत.
आता मी जाते दूध आणायला. तर चला दूध आधी आणूया आणि मग अर्धा राहिलेला कचरा काढूया. आता आमच्या इथे चांगलं झालं आहे की हा खालचा जो दादा आहे ना तो घरी दूध पिशव्या आणून ठेवतो. मग तुम्हाला किती पण हवे असतील तरी तुम्ही घेऊन जा, असं काय नाही. 5 लिटर 10 लिटर अशा तुम्हाला एका दिवशी मिळू शकतात. कारण आपल्याला आयत्या टायमिंगला जायला नाही मिळत कुठे हवं असेल तर. दूध पिशव्या आणायला गेली ना तेव्हा खळ्याचा कचरा काढून गेली होती. आता तुम्ही बघितलं असेल खळ्याचा कचरा काढला आणि दूध पिशव्या आणायला गेली. आता मी आल्यावरती बघते ना आता खळ्यामध्ये एवढी पानं पडलीत की काय आता म्हणजे मजा आहे. म्हणजे मला असं वाटते की मी पटापट कसं होतं हे बघते. पण देऊन ते राहू दे, तू उशिराच जा. आज आहे शेवटचा गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आज. आणि शेवटचा म्हणजे चौथा आणि शेवटचा गुरुवार आज आहे. तर ते पाया पडायला म्हणजे नमस्कार करायला जे घट ज्यांच्याकडे आहे त्यांचे मी फोटो टाकेन. झाले माझी तयारी. आता मी निघाली होती नमस्कार करायला, पण सृष्टी आली आता शाळेतून. तर मला बोलते, संती दीदी मी पण येणार आहे नमस्कार करायला, तर मी पण तुझ्याबरोबरच येईन, माझं पुस्तक वाचायचं आहे, मग आपण निघूया. तर म्हणते चालेल. मग मी पण एकटीच जाणार होती, तर ती पण माझ्याबरोबर. तुम्ही बघितलात ना तर आमच्याकडे काही केळ्या नाहीत किंवा केळीची पानंसुद्धा नाही मिळणार. पण आमच्याकडे पर्दा केळीचं आहे ना, त्यामुळे असं वाटतं की हां आमच्याकडे भरपूर अशा केळी आहेत आणि त्याला केळी पण धरले आहेत. त्यामुळे तो पर्दाच बघून आहे ना खूप मन प्रसन्न होतं. त्यामुळे रिअलवाली केळी नसली तरी तो पर्दा बघितल्यावर म्हणजे आनंदच वाटतं. कारण दर टायमिंगला आम्ही खूप डेकोरेशन करतो आणि दर टायमिंगला माझी बहीण असते इथे, तर ह्या टायमिंगला नाही आली. थोडीफार डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा आहे शेवटचा गुरुवार. शेवटचा म्हणजे ह्याच वर्षीचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. पुढच्या वर्षी परत मार्गशीर्ष महिने येणार, परत आपण गुरुवारचे घट मांडणार. जास्त पण सवय नसते ना खाण्याची, आणि केळी आपल्याला लगेच घसाविसा पकडतो म्हणजे घसा दुखायला सुरुवात होतो. पण जास्त सर्दीतून केळी नाही खायची. तर आता मी पिशवी शोधते. तर मी बघा हातातून मी सांगायला लाजणार नाही जरा पण, किंवा काय लाज नाही म्हणायची. हे बघा हातातून पिशवी घेऊन चालले. हे बघा पिशवी घेऊन चालले प्लॅस्टिकची. कारण आपण प्लॅस्टिकची पिशवी घ्यायली बरी, काय पडणार नाही म्हणून. सुती नेली तर मग ते केळं ओलं झालं म्हणजे दबलं बिबलं तर मग परत ते ओलं होईल. त्यामुळे प्लॅस्टिकचं नेलं तर मग आतमध्येच ओलेपणा काय ते राहील. ह्या वेळेला मी नमस्कार करायला गेली होती. त्यावेळेला शूटिंग न करता म्हणजे व्हिडिओ शूट न करता मी सर्वांचे फोटो टाकले आहेत. तर नक्कीच आपापल्या देवींचे दर्शन घ्या आणि कसे आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथे आल्यावरती जे लहानपणी कुमारिका पुजतात त्यांच्या ओट्या भरतात, ते लहानपणी आमच्या भरल्या जायच्या तशा आता इथे फील येतं इथे. ही रांगोळी मला बघता क्षणीच आवडली, खूप छान आहे. इथे पाठीमागे बॉटलचं जे डेकोरेशन केलं आहे ते छान मी वाटतंय. घरी, आणि हे बघा चेहरा पूर्ण असा झालाय. आता चेहरा आरती करायचा म्हणजे आता आरती सुरू होते, तर आरती करून आता चेहरा वॉश करीन मग. कारण नैवेद्याची तयारी अर्धी राहिली आहे, जे काय करायचं आहे ते करेन. तर आता आरती करायला, कारण आरती काय आम्हाला पाठ नाही, पण हे जे पुस्तक मी तुम्हाला गणपतीतून दाखवलं आहे याच्यामध्ये सगळ्या आरत्या आहेत. तर त्या बघून आता आरत्या म्हणायच्या. तर चला मग आता आरती करूया मग चेहरा बिरा. कारण आपण जेव्हा पाया पडायला नमस्कार करायला जातो तेव्हा सगळेजण आपापल्या पद्धतीने हळद कुंकू लावतात. तशा प्रकारे माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसलं असेल की कशा प्रकारे लागलं आहे. मला काय हे आवडतं, त्यामुळे असं काही नाही की मी लगेच पुसटून टाकेन. आता हे आरती झाल्यावरच सगळा चेहरा धुवीन, तेव्हा सगळं काढेन. तर चला मग आरती करूया. आणि तुम्ही बघितलं असेल मी ह्या वेळेला कोणाचे व्हिडिओ नाही गेलेत, मी फक्त फोटोज टाकलेत. तर बघत राहा ज्यांचे इथे आईने आरतीची तयारी करून ठेवली आहे, कारण मी आल्यावरती आरती सुरू होणार होती. तयारी आहे. आरती करूया. ते हळद पिंजर बघा, हे आहे दूध आणि हे दही, ही साखर. म्हणजे साखर पण कलर झाले, दही पण कलर झालं आहे आणि दूध पण कलर झालं आहे. दूध थोडंच झालं आहे, म्हणजे अजून कलर व्हायचा असेल तर कसं आज प्रत्यक्ष म्हणजे शेवटचा दिवस, सगळ्या महालक्ष्मीच येतात आपल्या घरी, त्यामुळे हळदी पिंजरा असे सगळीकडे दिसतंय. हे आजच फक्त दिसणार, नंतर नाही दिसणार. वरचा थर काढून ठेवायचा, हा सगळा वरचा थर काढून ठेवायचा, आणि जो खालचा थर असेल तो आपण खायचा प्रसाद म्हणून. आणि ज्या आम्ही पणत्या लावल्या होत्या ह्या बघा इथे आहेत, त्यांचे ना हे संपत आलेत. ते संपलं, पूर्ण संपले, शेल संपले त्यांचे.
गणपती बाप्पा मोरया. लक्ष्मी माते की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्भी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव ऐका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ. तर हा आहे आजचा नैवेद्य. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, लक्ष्मी मातेचा आजचा शेवटचा नैवेद्य मार्गशीर्ष गुरुवारमधला. आणि आज आहे आमच्याकडे काकी उपाशी, म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही शुभांगी काकीच उपाशी आहे, तीच असते आमच्याकडे. आणि हा सुद्धा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.